भले अण्णा हजारे झोपले असतील, परंतु आढावांसारखा नेता रस्त्यावर उतरलाय. राऊत दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. फेरमतमोजणीची मागणीही काही उमेदवारांनी केली असून हळूहळू या निकालाला विरोध वाढताना दिसत आहे. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 95 वर्षीय बाबा आढाव यांनी या संदर्भातच आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आढावा यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधलाय. मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत मौलानाने अनैसर्गिक अत्याचार केला. आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास हा विषय आणला आहे. बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ईव्हीएमच्या घोटाळ्याविरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेनं ठेवावी. भले अण्णा हजारे झोपले असतील, अन्य सगळे लोक जे ऐरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात हे झोपले असतील, पण लोकशाहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढावांसारखा नेता रस्त्यावर उतरलाय. याची आम्ही जाणीव ठेवतो, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तेज खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँटोन श्यामसुंदर गायकवाड. मोबाईल नंबर 98 50 29 16 72.